नमस्कार मित्रांनो, आपण आलो आहे बोरूची वाडी रायगड येथे आज बलमा खडकवासला येथील बलमा आज शर्यत घाटावर आलाय। आज बलमा बरोबर बुलेट हा बैल आहे, गटपात झालाय। ते बोलूया मालकांची। स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या चॅनेलमध्ये, ज्याचं नाव आहे मावळ माती। आणि हो, चॅनेलला सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। म्हणजे आपण पाहत आहात मावळ माती यूट्यूब। तरी मित्रांनो, मावळ माती यूट्यूबवर आपण पाहत आहोत बैलगाडा शर्यत। नमस्कार दादा। नमस्कार, बोला. नाव सांगा तुमचं। माझं नाव रोहन साळुंखे. रोहन साळुंखे। मोठ्याने बोला। गावाचं नाव काय? माझं नाव रोहन साळुंखे, मी नंबूदचा आहे। त्या बैलाचं नाव बलमा आहे। त्या बैलाचा मालक सिद्धूशेठ हातीकाळे आणि दरंजे खिरे। गावाचं नाव दोन खडकवासला दादा आज बैल किती वर्ष आलं धावतोय? बैल तसं आता आपण आत्ता घेतलाय, 2 महिने झाले या बैल आपल्याकडे येऊन। अच्छा, चालू किती गुलाल झाले 2 महिन्यात? 2 महिन्यात कमीत कमी 20-22 गुलाब झाले। 20-22 गटालाच धावतो का अजून बिनजोडला वगैरे? बिनजोडला आपण अजून पळवलाच नाही। बिनजोडचं क्षेत्र कसं आहे, वादावादी जाते, त्यामुळे आपण सगळ्यांना तर धरून राहणार आहे। त्यामुळे बिनजोडला काय शक्यता हाणत नाही। सेकंदाला पळतो का? सेकंदाला पण पळतो, पण अजून काय योग आला नाही। बरं नाही। कुठचे टॉपचे पेरे झाले गटाला? सगळं टॉपच्याच पायऱ्यात बैल पळला। अजून हलक्या म्हणजे सगळ्यांना गोरगरिबांना पण बैल दिलाय आणि सगळ्या टॉप मध्ये बैल पळतो। आता कुठल्या टॉपच्या बैला बरोबर पळाला आता? चालूला म्हटलं तर बकासूर बरोबर पळला आहे, खडकवासलाकरांची बुलेट, ते येऊन जोडी कंटिन्यू पळते मोठ्या मैदानात। अच्छा, किती गुलाल झाले आतापर्यंत 2 महिन्यात? 2 महिन्यात 20-22 गुलाब झाली। 20-22 गुलाल। याचा पेहरा वगैरे कोण करतो? पहिला सिद्धूशेठ हातीकाळे करतात आणि धनंजय, आणि नियोजन कोण ती बघतो? स्वतःच मालक करतात। घरी कोण सांभाळतं बैलाला? घरी सांभाळायला पोरं सगळे नियोजन म्हणजे घरचं नियोजन सगळे पोरं करतात। अण्णा, प्रणय, युवराज, सगळी पोरं। किती बैल आहे घरी? घरी आता आहेत 3 बैल आहेत। अच्छा, आजचं नियोजन कोणाबरोबर होतं? खडकवासलाकरांची बुलेट, बुलेट बरोबर। गट झाला? गट पास आहे। दादा, बैलची कुठल्या जातीमध्ये मोडतो हा बैल? किल्लारमध्ये खेळांमध्ये कुठली खरेदी आहे बैलाची? खरेदी अशी म्हणायला गेलं तर संभाजीनगरची, ते नरशीमध्ये बैल होता अमित पाटील, अच्छा, त्यांच्याकडे आपण खरेदी केला। तिकडं का म्हणजे असं काय बघून घेतलं बैल? बैल काय ना, बैल तिकडे पळत होता, त्यांच्याकडे थोडं नियोजन होत नव्हतं, त्यांना काय काढला होता सिद्धूशेठ, लगेच तोड टाकला। अच्छा, तुमच्याकडे कसं वाटतं त्याचं? नाही, आपल्याकडे पण बैल आल्यापासून आपण काय अर्जित आहेच, कधीतरी गटाला 1-2दा मार खाल्ला नाही तर कंटिन्यू बैल बोलायला। अच्छा दादा, बकासूर बरोबर किती नियोजन झाली? बकासूर बरं एकदाच पळला, बाकी सगळ्या म्हणजे गरिबांच्या पायऱ्या बैल 2 नंबरच्या बैलांना घेऊन कंटिन्यू बोलायला जाते। आता सध्या बैल कुठल्या खांदी धावतो? दोन्ही खांदी दोन्ही खांदी धावतो। बैल घाटावर मारतो का म्हणजे बैल मारताय का? बैल असा म्हणजे मारतो पोरांना, पण दोघा तिघांना नाही मारत। त्याचा सुट्टी मेकर कोण आहे? सुट्टी मेकर मी स्वतः आहे। तुम्ही स्वतः आहे? कशी आहे सुट्टी त्याची? सुट्टीला एकदम शांत बैल आहे। सुरुवातीला म्हणजे पळ कसा आहे? बैल पण खालनं तळवेळ चांगला आहे, म्हणजे जेवढ्या बैलांना घातलाय तर कंटिन्यू कुठल्या बैलाला असं कमी पण नाही पडला असा बैल थांबतो का निशाणा? हो, पुढे पळून आला तरी बैल एक जण म्हणलं तरी धरतो, म्हणजे काय अडचण नाही। बैल पुढे पळून आला तरी थांबतो, काय अडचण नाही येत। जॉकी कोण आहे? जॉकी दादा म्हटलं तर एक नंबर म्हणजे जे प्रथम प्राधान्य ज्याला द्यायचं जॉकीला, ते संतो ड्रायव्हर मोरगाव। अच्छा, बाकी काय वाटतं बैलाचं भविष्य कसं वाटतं? बैल अजून कडे जाते, पण आता 6 जाते बैल, अजून 2-3 वर्ष आपल्याकडे पळण, आणि आपण असा गॅपनच पाळवतो। 4 दिवसाच्या गॅपवर बैल पळतो, त्यातल्या 3 दिवसाच्या त्याच्यावर आम्ही काढत नाही। किती दिवसांनी बैल पळवला पाहिजे? बघा, काय काय बैल असे असतात दिसाड पळणारे पण आहेत, आणि आपला 4 दिवसाच्या गॅपवर आपण कंटिन्यू काढतो। अच्छा, कसं वाटतं बैलगाडी क्षेत्र, कसं वाटतं तुम्हाला? क्षेत्र काय आता क्षेत्र पहिल्यासारखं काय राहिलेलं नाही, आता सगळे नवीन आल्यात, पैशाचं सगळं चालू आहे आता। पेरे भेटतात का? पायऱ्याला आम्हाला कधी अडचण नाही आली, आम्ही कुणा नाही म्हणत पण नाही। टॉप मध्ये पायरा आला की आज म्हटलं तर उद्या म्हटलं तरी बैल पाळणार, टॉपचा पायरा असला की आज पळून। अच्छा दादा, संपूर्ण ग्रुपचं नाव सांगा एकदा।
तुफान बावड्या फॅन्स क्लब गोरे बुद्रुक. बैल कुठल्या नावाने पळतो? तुफान बावड्या फॅन्स क्लब गोरे बुद्रुक. पुन्हा एकदा तुमचं नाव सांगा. रोहन सांग. बैल मालकाचं नाव? सिद्धू शेट हाती गाडी. बैलाचं नाव बलमा. बाली. धन्यवाद दादा. तुम्ही बैल पुष्यगावला पण राहिला आहे. पुष्यगावला किती नंबर झाले? पुष्यगावला तसा लॉबी झाली होती गाडी फायनलला. गट सेमी कडेनं काढला होता, फायनलला पण कडेनं बैल पळला होता. परत महाराष्ट्र केसरी कोळ्या मैदानात पण गट सेमी फायनल 3 फेर पळून 2 नंबर केला होता. जेवढे मोठे मोठे मैदान झाल्यात सगळ्यात बैल फायनलला आहे. तुमच्या आठवणीतलं कुठलं मैदान? पुशेगावच काय? बैल माझ्याकडे सोडायला आलता पुशेगावच्या मैदानात. त्या मैदानात बैल फायनल राहिला, गट सेमी फायनल कडे पळून. अजून काय विशेष वाटतं बैल? अजून म्हणजे गाडी अशी परिस्थिती म्हणलं खडकवासला कारण बुलट आणि बालमा येऊन जोडी ती कंटिन्यू जेव्हा गाडी मैदान म्हणजे एका जोटात आली 6 मैदान तर कंटिन्यू फायनल आहे. आणि आज त्याचं 7वा-8वा मैदान आहे. आज पण इथं पळवली मोठ्या मैदान. अच्छा दादा धन्यवाद. तुम्ही वेळात वेळ काढून मावळ माती यूट्यूबवर 2 शब्द बोललात. रामकृष्ण हरी. मित्रांनो आज बोरीची वाडी या मैदानावर बलमा आणि खडक वासलेची बुलट ही जोडी लावली. आज धावण्यासाठी सज्ज आहे.